महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला पोस्टर लावायला कार्यकर्ते नव्हते का? पहिल्या निवडणुकीत जेव्हा युती झाली तेव्हा भारतीय जनता पक्षाला या महाराष्ट्रात कोणी ओळखत नव्हतं, पोस्टर लावायला माणसं नव्हती. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या महान नेत्यानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसैनिकांना आदेश दिले की भारतीय जनता पक्षाचंही काम केलं पाहिजे. कुबड्या काय सांगतात? हे आम्हाला कुबड्या शिकवतात. सांगतो ना मी, बाबरीनंतर देशभरात आम्ही निवडणुका लढणार आहोत. बाबरीनंतर आम्ही 65 जागी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश येथे आम्ही लोकसभा लढणार होतो. बाळासाहेब ठाकरेंची हिंदुहृदय सम्राटांची लाट होती. अटलजींनी विनंती केली, अडवाणींनी विनंती केली बाळासाहेब की तुम्ही निवडणुका लढलात तर भारतीय जनता पक्षाचं नुकसान होईल, हिंदुत्वात फूट पडेल. मैं आपसे प्रार्थना करता हूँ बाळासाहेब की आप आपके उमेदवार पीछे लीजिए. बाळासाहेबांनी एका क्षणात आम्हाला सगळ्यांना सांगितलं की माघार घ्यायची. तेव्हाही नाहीतर कुबड्या काय आहेत ते त्यांना कळलं असतं. अमित शहा राजकारणात फार उशिरा आले आणि ते सुद्धा व्यापारी म्हणून आले. ते व्यापारी म्हणून राजकारण करतात. ते काय इन द इंटरेस्ट ऑफ नेशन, इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक, समाज याच्याशी त्यांचा काहीच संबंध नाही. आणि त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये व्यापारी वृत्तीची एक पिढी निर्माण केली आणि त्याच्यामुळे हे जे काय त्यांचं चालू आहे ना, ह्या कुबड्या नको, त्या कुबड्या नको, चौपाटीवर पक्षाचे टॉवर्स उभे करायचे, हा मुलाला क्रिकेटमध्ये टाकून क्रिकेट ताब्यात घ्यायचं, परिवारवाद हा तिथून सुरू आहे भाजपचा. परिवारवाद फक्त राजकारणात नसतो, तर कर्तृत्व शून्य मुलांना अशा ठिकाणी बसवणं, आपला पदाचा वापर करून ताकद दाखवून त्यालाही परिवारवादच म्हणतात.